तुम्ही हत्तींशी मराठीत बोलता? हो. हत्ती कशाला, वाघ, सिंह, बिबट, अस्वल कोणाशीही मी मराठीतच बोलतो. हो, त्यांना मराठी कळतं? आता आपण भाषेत अडकलोय, शब्दांमध्ये आपण अडकलोय, त्यांना तुमचा टोन समजतो. आता साधं तुम्हाला एक उदाहरण देतो. मराठीमध्ये आपण काय म्हणतो, जर एखाद्याला बोलवायचं असेल तर इकडे ये. मल्याळममध्ये एवढे वा, हिंदीमध्ये इधर आ, गुजरातीमध्ये अय्या. आता तुम्ही जर ह्याचा टोन बघितला तर टोन टंगडंगडंग एवढाच आहे आणि माझ्या मते त्यांना तो टोन समजतो. त्याच्याबरोबर आपण हातवारे पण करत असतो, ते त्यांना समजतात. म्हणजे त्यांनाही तुमची बॉडी लँग्वेज आणि टोन ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या समजतात आणि त्या ते समजून घेऊन ते ऐकतात तुमचं. सो ह्या गोष्टी माझ्या अभ्यासात जशा जशा यायला लागल्या तसं तसं मग पिल्लू वेगळं झाल्यावर मी त्याच्याशी काय वागलं पाहिजे त्याच्याकरता आम्ही जंगलात जाऊन बसायला लागलो. मग ते हर्ड कसे वागतायत, हर्ड कशी काळजी घेत आहेत. आता साधारणपणे पिल्लाला ज्यावेळी ते 1 ते 2 महिन्याचं असतं, म्हणजे आमच्याकडे अगदी 1 महिन्याचं पिल्लू पण आलेलं आहे की जे सेपरेटेड आहे. मग त्या काळात आई कशी वागते, कळपातली लोकं कशी वागतात, त्यावेळेला त्यांचा आवाज काय असतो. आईने स्पर्श केल्यावर येणारं रमलिंग वेगळं आहे, त्या कळपातल्या इतर प्राण्यांनी म्हणजे हत्तींनी स्पर्श केल्यावर येणारं रमलिंग वेगळं आहे, समवयस्क पिल्लांनी स्पर्श केल्यावर येणारं रमलिंग वेगळं आहे. मग हे समजून घेऊन आपण स्पर्श केल्यावर ते कसं वागतंय, कसा आवाज काढतंय, साऊंड पॅटर्न काय आहे, ह्याचा अभ्यास करून त्याचा जास्त उपयोग व्हायला लागला मला. आणि मग त्याच्यातनं तुम्ही म्हणताय तसा तो लळा लागणं असेल किंवा कुठेतरी हा मला समजून घेतोय, आपण त्याच्याशी जास्त कम्फर्टेबल असतो जो आपल्याला समजून घेतो. जो नुसता तिरस्कार करत असेल, आपल्याला घालून पाडून बोलत असेल, त्याच्याशी आपण नाही तेवढे कम्फर्टेबल असू शकत. तोच भाग हत्तींच्या बाबतीत आहे. हत्ती खऱ्या अर्थाने माणसाची फार मोठी प्रतिकृती आहे. म्हणजे त्या प्रतिकृतीला म्हणजे आपलं 60 किलोतलं किंवा 70 किलोतलं जे वागणं असेल तेच तिथे 3 टनात, 4 टनात, 5 टनात आपल्याला बघायला मिळतं. पण त्याच्यामध्ये कुठेही अननेसेसरी जलसी नसते किंवा त्यांनी प्रगती केली आहे म्हणजे ती माझी अधोगती आहे असं समजणारा भाव कुठेही नसतो. त्याच्या प्रगतीला तितक्याच प्रेमाने त्याला जाऊन कुरवाळायचं आणि मी माझी प्रगती करायचा प्रयत्न करायचं. त्यांना हे माहिती आहे की जर मी आनंद शिंदे आहे आणि माझ्या काही स्पेशल गोष्टी आहेत, तसं एखादा दुसरा व्यक्ती माझ्यापेक्षा जास्त चांगला असू शकतो. मग त्याच्याकडनं शिकेन की जळायचं कशाला. ही वृत्ती त्यांच्यात पाहायला मिळते, अनुभवायला मिळते. पण तुम्ही जे म्हणालात ना कळप, त्याच्या कळपांची पण एक काहीतरी एक म्हणजे कम्युनिटी लिव्हिंग म्हणा किंवा त्यांचे काहीतरी प्रोटोकॉल्स असतील ना, काहीतरी कसं जगायचं, कसं राहायचं, एकमेकांशी त्यांच्या इंटरॅक्शन्स त्या कशा असतात? तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही गेलात, मग ते आफ्रिकन हत्ती असोत किंवा आशियाई, त्या कळपांचं बिहेवियर सेमच असतं. ते आफ्रिकेतले हत्ती वेगळं वागतात आणि आशियातले हत्ती वेगळं वागतात अशातलं कुठेही भाग नाही आहे. त्या सगळ्या कळपांची जी लीडर असते ती वयाने सगळ्यात मोठी असलेली हत्तीण असते. मॅट्रिआर्कल सोसायटी आहे. अच्छा, मॅट्रिआर्कल सोसायटी. हो, मॅट्रिआर्कल सोसायटी आहे. आणि मी सांगतो ना की कळपामध्ये सगळ्यात मोठी आजीबाई असते, तिच्यानंतर वयाने कमी असलेली आजीबाई असते, एखादी आई असते, मावशी असते, आत्या असते, मामी असते, काकू असते, बहीण असते. हे सगळी हत्तींची अशी नाती असतात? हो. आणि सगळ्या बायका असून न भांडता जगतात. आणि मग त्या मेल हत्तीचं काय होतं? मेल हत्ती 12 वर्षापर्यंत कळपात राहतो. 12व्या वर्षी तो पुनरुत्पादन करू शकत असतो. मग तो संघ कळपात होता कामा नये, नाहीतर जन्माला येणारं पिल्लू कमजोर असेल. म्हणून आयदर तो स्वतः कळप सोडून जातो किंवा त्याला कळपातनं बाहेर काढलं जातं. म्हणजे नात्यांमध्ये संबंध, म्हणजे जे आपण म्हणतो नात्यांमध्ये लग्न करू नये, अगदी कन्झॅंग्विनस मॅरेज करू नये, हे त्यांना कळतं? हो, त्याला आपली सहचरणी ही दुसऱ्याच कळपात शोधायची असते, आपल्या कळपात नसते शोधायची. त्याच्यानंतर काही वेळेला असंही होतं की बरेच वर्ष ते पिल्लू त्यांना कधीच भेटतच नाही. पण जर ते पिल्लू परत एकदा त्यांच्या कळपापाशी आलं, भेटलं, तर ते एकमेकांना ओळखतात.
एक पूर्ण दिवस 24 तास, घड्याळी 24 तास ते एकमेकांबरोबर स्पेंड करतात. म्हणजे कळपात ते पिल्लू वडिलांबरोबर. पिल्लू वडिलांबरोबर असं नाही, तो कळप त्या बाहेर गेलेल्या हत्तीबरोबर. अच्छा. तो कळप त्या बाहेर गेलेल्या हत्तीबरोबर पूर्ण 24 तास स्पेंड करतो आणि मग नंतर दुसऱ्या दिवशी परत तो आपल्या मार्गाने निघून जातो, हे आपल्या मार्गाने निघून जातात. पण असं भेटतात ते? हो, हो. म्हणजे म्हणतात ना, की त्यांचं नातं कसं आहे माहिती आहे का, जिभेसारखं आहे. सगळ्या चवी घ्यायच्या, पण उगीच त्याच्यावरती रेंगाळायचं नाही. तुपाचा तवंग शेवटपर्यंत राहत नाही. हाताचं बघितलं तर कसं ते तूप नंतर मग मीठ लावून वगैरे तुम्हाला वेगळं करायला लागतं. ते बोटांसारखं नाही जगत, जिभेसारखं जगतात. सगळी चव घेतात, पण नंतर आपापल्या मार्गाने ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.